आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर ते बुरंबी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असताना रस्त्यात खड्ड्यात रस्ते अशी अवस्था होऊन बसली आहे। या ठिकाणी दर दिवशी अपघात होत आहेत, परंतु शासन आणि प्रशासन मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची वाट बघत आहे की काय असं बोललं जात आहे। दरम्यान अपघात होऊन जीवितहानी होण्याची प्रतीक्षा न करता तातडीने खड्डे भरण्याची मागणी जोर धरू लागली आहे। संगमेश्वर डिंगणी फुनगोस येथील कोकण 24 तास न्यूज चॅनलचे वार्ताहर एजाज पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार संगमेश्वर ते बुरंबी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे। या रस्त्यावरून वाहने चालवणाऱ्या चालकांना तारेवरची जीवघेणी कसरत करून वाहने चालवावी लागतात, तर प्रवाशांना सुद्धा जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय। वातानुकूलित शासकीय कार्यालयातील आरामदायी खुर्चीवर बसून प्रशासकीय कारभाराचा गाडा हाकणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना आणि वातानुकूलित किमती गाड्यातून प्रवास करणाऱ्या पुढारी आणि लोकप्रतिनिधींना याचे कोणते सोयरसूतक नसल्याने जनतेत तीव्र संतापाची लाट पसरली असून एकदा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच खड्डे भरण्याची तसदी घेतील का असा यक्ष प्रश्नही संतप्त जनतेतून उपस्थित केला जातोय। देवरुख हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी तहसील ते पंचायत समिती आदी शासकीय कार्यालय असल्याने शासकीय कामांसाठी ये-जा करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। तसेच संगमेश्वर पासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर लोवले येथे नवनिर्माण ज्युनियर सिनियर कॉलेज असून या ठिकाणी आणि त्यापुढील बुरंबी दादासाहेब सरफरे विद्यालय आणि देवरुख येथील कॉलेज शाळेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी नसून ज्युनियर सिनियरच्या लहान चिमुकल्या मुलांपासून शाळा कॉलेज मुलांची संख्या ही मोठी आहे। संगमेश्वर पासून बुरंबी पर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी अमिबा जलचर प्राण्याच्या आकाराचे भले मोठे खड्डे पडलेले असल्याने यातून वाहने चालवताना वाहन चालकांना सर्कसमध्ये तारेवरची जीवघेणी कसरत करावी लागते। त्याप्रमाणे जीवावर उदार होऊन तर प्रवासी आणि शाळा कॉलेज विद्यार्थ्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन खड्ड्यातील हादरे सहन करतच प्रवास करावा लागतोय। काही ठिकाणी तर खड्ड्यांच्या पसरलेल्या साम्राज्यामुळे एक खड्डा चुकवला तर दुसरा चाक हा 100% खड्ड्यात जाणारच, कारण रस्त्याची चाळणच झाली आहे। तर या भागाचे आमदार शेखर निकम यांनी एकदा मोठा अपघात होण्यापूर्वीच या रस्त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। आपली संघाची बाकी लागत नाही, बाकी मला बाकी लागतात। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।